कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी शासन प्रथमपासूनच सकारात्मक आहे। याचाच एक भाग म्हणून शहरालगतची 8 गावं महापालिका हद्दीत नेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येते आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज बी न्यूजशी बोलताना दिली। खंडपीठाचा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। कोल्हापूर दक्षिण आणि करवीर मतदारसंघातील 20 गावं आणि गोकुळ शिरगाव शिरोली MIDC सह शहराची हद्दवाढ प्रस्तावित आहे। याचाच एक भाग म्हणून गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये शहरालगतची 8 गावं हद्दवाढीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव पुढे आलाय आणि तशी प्रशासकीय प्रक्रियाही सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर आज बी न्यूजशी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी येत्या काही दिवसात कोल्हापूर शहराची हद्दवाढ कोणत्याही परिस्थितीत होईल असं स्पष्ट केलंय। कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्याबद्दल सातत्याने यापूर्वी सुद्धा अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे। याच्यावरती मार्ग काढण्यासाठी शासन स्तरावरती सुद्धा सर्वच मुख्यमंत्र्यांपासून सगळेजण सकारात्मक आहेत आणि त्या पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी आम्ही सर्वच लोकांना बरोबर घेऊन काम करतो। अजून प्रक्रिया आहे, तिची सगळी प्रक्रिया होत राहील ना, या सगळ्या गोष्टींच्या एक टप्पे होत राहतील। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शासनानं उच्चाधिकार समिती नियुक्त केली आहे। यामध्ये नामदार प्रकाश आंबेडकर, चंद्रकांतदादा पाटील, आमदार राजेश क्षीरसागर यांचाही समावेश आहे। यासंबंधी सीमाप्रश्नी भूमिका स्पष्ट करताना नामदार आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयातील लढाई लढण्याबरोबरच सीमा बांधवांना सर्व सुविधा देण्यासंबंधी शासनाचा प्रयत्न आहे असं सांगितलं। सीमा प्रश्नाबद्दल यापूर्वी सुद्धा उच्चाधिकार समिती जी आहे त्या समितीच्या वतीनं सुप्रीम कोर्टातली लढाई असेल, मराठी बांधवांना जे काही एकूण सगळे कर्नाटकात मराठी भाषिक जे आहे त्या सगळ्यांच्या प्रश्नासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं जातं। अजून सुद्धा राज्य शासनाच्या वतीने एका बाजूला सुप्रीम कोर्टातली लढाई जी आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने करणं आणि त्याबरोबरीनं सगळ्या मराठी भाषिकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्य शासनाच्या वतीनं सगळ्या सुविधा देणं, या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत। अलमट्टी धरणाच्या उंचीबद्दलही दोन्ही राज्यांच्या सचिव स्तरावर बैठक झाली आहे। त्यामध्ये अलमट्टी धरणातील पाणी पातळी 517.4 पर्यंत ठेवण्यावर एकमत झालंय। यातून यंदाच्या पावसाळ्यात कोल्हापूर सांगली जिल्ह्याला महापुराची भीती बाळगण्याचं कारण नाही असंही नामदार आंबेडकर यांनी सांगितलं। पाणी 517.5 याच्यावरती अलमट्टीचं पाणी वाढवण्याचं अजिबात त्यांनी वाढवायचं नाही, याच्याबद्दलची स्पष्ट त्यांच्या सगळ्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। 518ला आपण कोल्हापुरात किंवा कोल्हापूर म्हणता येईल पण आपल्याकडे पूर ही सदृश्य परिस्थिती तयार होते। पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झाला तर महापुराची काळजी होणार नाही आणि आम्ही सगळेजण 517.5च्या वरती पाणी जाऊ नये यासाठी त्या कर्नाटकच्या प्रशासनाशी योग्य समन्वय राखण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने दोन्ही सेक्रेटरी, जलसंपदाचे सगळे अधिकारी आणि आमची सगळी टीम काम करते। मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरातच होईल आणि हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी माहितीही नामदार आंबेडकर यांनी दिली आहे।